जोशी गल्ली रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांची तलवार व कोयत्याने वार करून निर्गुण हत्या केले होते। या प्रकरणी तिघांची 4 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आहे। याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट संतोष नार्वेकर यांनी दिली। बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील आरोपी अमर शिंदे, आतिश शिंदे आणि तानाजी शिंदे या तिघांना आज रोजी मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी त्यांच्या 4 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती। त्यापैकी आतिश शिंदे व तानाजी शिंदे या दोघांनी तलवार आणि कोयता याचा वापर केलेला होता असा त्यांच्यावर आरोप आहे। त्या दोघांकडून यापूर्वीच हत्यार जप्त करण्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती। ती हत्यारं पोलिसांकडून जप्त करण्यात आली होती आणि या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी ती हत्यारं कोठून आणली याचा तपास करायचा आहे आणि हत्याराची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गाडीचा वापर केलेला आहे ती गाडी अद्याप जप्त करणे आहे, त्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी केली होती। परंतु आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास असं आणून दिलं की ती जी काही हत्यारे आहेत ती रोहित या आरोपीने काढून दिलेली आहेत आणि रोहितने ती गाडी वापरलेली आहे आणि रोहित अद्याप पोलिसांच्या कस्टडीत आहे, त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे। त्यामुळे गाडी कुठून आणली याचा तपास रोहितकडेच होऊ शकतो, या आरोपींकडे होऊ शकत नाही। आणि यापूर्वी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली होती आणि त्यामुळे भरपूर संधी दिली गेलेली आहे आणि आता पोलीस कस्टडीचं कुठलंच कारण राहिलेलं नाही असा आमचा युक्तिवाद होता। तो मान्य करून न्यायालयाने पोलिसांची 4 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।